पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीतील हालचाली. कारण सोबत येणार म्हणत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. पण आता हाच दुरावा पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकोप्याचं कारण ठरण्याची चिन्ह आहेत. कसं बघूया. पुणे तिथे नसे युती आघाड्यांचे उणे. चर्चा पुतण्याशी आघाडी काँग्रेसशी. पवारांच्या खेळीने पुण्यात दादा एकाकी. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोघे एकत्र. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोण कोणाबरोबर चाललंय या संभ्रमात पुणेकर मतदार पडलेले आहेत. मागील आठवड्याभरात ज्या वेगाने घडामोडी घडल्या आणि आता जे चित्र समोर येतंय ते पूर्णपणे बदललंय. कारण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून बरीच खलबत झाली. जागा वाटपासाठीच्या बैठकीत चांगली घासाघासी देखील झाली होती. चारी पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, चर्चा झालेली होती. म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करत होते, आम्ही त्यांची करत होतो. सेनेचे देखील होते, काँग्रेसचे देखील होते. पण आता ते सगळं चित्र बदललं गेलं असल्यामुळे काही नाही. दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमचे आणखीन एक चर्चा होईल. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार असं सगळ्यांना वाटलेलं होतं. मात्र शुक्रवारी रात्री चित्र बदललं. पुण्यात एकत्र निवडणूक लढण्याबाबत शुक्रवारी रात्रीतूनच निर्णय होईल असं बोललं जात असताना अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे काकांच्या राष्ट्रवादीने काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. त्यामुळे पुण्यात नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार या प्रश्नाचं गूढ शनिवारी दुपारपर्यंत कायम होतं. काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ज्या तऱ्हेने अजित पवारांना चेकमेट करत महाविकास आघाडीच्या मित्रांची हात मिळवणी केली, त्यावरून अजित पवारांनाही पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं हे कळत नव्हतं. अजित पवारांच्या उद्विग्नतेतून जे संकेत मिळत होते तेच घडलंय. पवारांचे जे नेते अजित पवारांसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगत होते, त्याच अंकुश काकडेंनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट करत पुण्यात मविया एकत्र लढणार असल्याचं जाहीर करून टाकलं. त्यांचा मागे प्रस्ताव होता की आपण दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला महानगरपालिकेला एकत्र निवडणूक लढवू. पण आमच्या पक्षामध्ये निर्णय झाला होता की आपल्याला जुने जे काही आपली हे आहे आघाडी, त्या आघाडीबरोबरच लढायचं असं आमचा निर्णय झालेला होता. तर तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला की दादा आम्ही आमची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत. संध्याकाळपर्यंत पुण्यातील मवियाचं जागा वाटप ठरल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे पुण्यात पवार काका पुतणे विरोधात लढण्याबाबत स्पष्ट संकेत मिळाले. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे भाजपाला आव्हान देण्याची दाट शक्यता आहे. कारण पिंपरी चिंचवड संदर्भात अजित पवार आणि शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली. अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. 2 दिवसांपूर्वी अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी सुद्धा जिजाई निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतलेली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा केली आणि पुन्हा एकदा शनिवारी अमोल कोल्हेंसोबत बैठक झाली. त्यामुळे पुण्यात बिनसलेलं असलं तरी सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतणे एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे. या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदित्य साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे. एकंदरीतच पुणे जिल्ह्यातील भाजप विरोधात एकत्र येण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू होत्या. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. पण पुणे महापालिकेत मात्र काकांच्या पक्षाला कमी लेखणं अजित पवारांना अंगलट आल्याचं दिसतंय. त्यामुळे आता पुण्यामध्ये भाजप विरुद्ध अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी असा तिरंगी सामना होण्याची चिन्ह आहेत. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.